अहो तुमचा धाकटा मुलगा आणि सून दोघेही डॉक्टर आहेत. माहितीये ना मोठे भाऊजी काय सांगत होते? अहो दोघेही शहरात मेडिकल कॅम्प घेतात. आणि अशा वेळी तुम्ही मला काय झालं असेल बाई, मला काय झालं असेल बाई असं म्हणत आसवगळात बसणार आहात. मग मी काय करू? अहो काय करू काय, तुम्ही विजय भाऊजींना फोन लावा आणि बोला त्यांच्याशी. खरं तर हे सगळं मला तुला हळूच थोडंसं लाजत तुझ्या जवळ येऊन तुझ्या कानात सांगायचं, पण आता आपली जबाबदारी ओळखून हे मला गांभीर्याने सांगावं लागतंय. एक गुड न्यूज आहे, मी प्रेग्नेंट आहे. चला आता नवीन अध्याय सुरू झाल्यासारखं वाटतं. आईंचं हे आजारपण म्हणजे देवा, कुठल्या जन्माचे भोग उभे केलेस तूच जाणे. खरंच खूप वाईट वाटतंय, पण भीती जास्त वाटते. उमा आणि विश्वनाथला ही कल्पना द्यायला हवी. त्यांना सांगण्यात समजवण्यात काहीच अर्थ नाहीये. विजय परस्पर डॉक्टरांना भेटायला आला होता, हेही या माणसाने मला सांगितलं नाही. अरे वा, आलात तुम्ही. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवायला वाढते. एक मिनिट. काय झालं? बघ, उगाच काहीही झालेलं नसल्यासारखं दाखवू नकोस. मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? खरंच माझ्या अपेक्षेप्रमाणे वागणार असेल ना, तर जाऊन रेणूला घेऊन ये. काय बोलताय तुम्ही? मी म्हणालो जा आणि आधी रेणूला घेऊन ये. ते शक्य नाही, का? कारण मी डॉक्टरांशी बोलले. हा आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितला होता? हा? आणि डॉक्टरांशी बोललीस तर त्यांनी तुला काय हे सांगितलं का की जा तातडीनं आणि रेणूला माहेरी सोडून ये? हे बघा, मी रेणूची आई आहे. आणि तू जिच्या आजाराचा बाऊ करतेस ना, ती माझी आई आहे. आणि जी काय प्रिकॉशन घ्यायची आहे ना, ती आपण घेऊच. पण म्हणून काय तिला असं बाजूला टाकायची गरज नाहीये. हो, पण
कोण बाजूला टाकताय? तू 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 तसं वागायला सुरुवात केलीयस. आणि एक लक्षात ठेव, याबाबत चूक झालेली मी खपवून घेणार नाही. आईला काय झालंय हे आईला कळता कामा नये. हो पण ते काय कळल्याशिवाय राहणार आहे का? ते न कळण्याचीच खबरदारी आपण घ्यायची. पण मला एक कळत नाहीये, जेव्हा आपण त्यांना उपचारासाठी शहरात घेऊन जाऊ तेव्हा त्यांना कळणार नाही का हे? तेव्हा त्यांना काय सांगणार आहात तुम्ही? आईला काय सांगायचंय ते विजय बघून घेईल. आता उगीच त्या दोघांना महत्व प्राप्त होईल ना. काय बोलतेस काय तू? छे, याही परिस्थितीमध्ये तुला मनातली गरळ ओकावीशी वाटते? विजय या घरातला धाकटा मुलगा आहे. आई बाबांचा लाडका मुलगा आहे तो. त्याचं महत्व या घरामध्ये राहणारच. आणि आता तर तो आणि त्याची बायको दोघेही डॉक्टर आहेत. आणि आईचं समाजसेवेचं व्रतही त्यांनी उचललंय. तू घरी बसून सोंगट्या हलवत बस आणि ते तिथे अभ्यास करून मेडिकल कॅम्प घेत आहेत. पुरे झालो त्यांचं महात्म्य. मला फक्त इतकंच कळतंय की जशी तुम्हाला तुमच्या आईची काळजी वाटते ना, तशीच मला माझ्या मुलीची काळजी. तुमची आई? हं? माझी आई तुझी कुणीच नाहीये. अगदी मान्य, त्या माझ्या सासूबाई आहेत, तुमच्या आई आहेत. हो पण अशा परिस्थितीत मी त्यांना मिठी मारायला तर नाही ना जाणार. मिठी मारायला जा असं मी तुला सांगतही नाहीये. काळजी घ्यायला सांगतोय. आस्थेनं विचार करायला सांगतोय. आईचा आजारपण कळल्यापासून तू तिच्या खोलीकडे फिरकलेली सुद्धा नाहीयेस. रेणूला तुझ्या माहेरी सोडताना तू साधा आईच्या समोरही नेलं नाहीस तिला. अशी वागू नकोस. अगं हवं तर डॉक्टरांना जाऊन भेट, त्यांच्याशी बोल. अगं आई 1 महिन्यासाठी शहरात जाईल. 1 महिन्याच्या नियमित औषधोपचारांनी तिचा रोग संसर्गजन्य राहणार नाही. अरे पुढच्या 6 महिन्यात ती खडखडीत बरी सुद्धा होईल. अगदी पाठ करून आलायत ना तुम्ही. तू ही खोकत राहा तुझ्या मनाशी. जर का चांगली वागली नाहीस तर त्याचे परिणाम बरे होणार नाहीत. मला धमकावताय? मला ना उगाच तुम्ही माझी बाजू मांडायला लावू नका. मी जगा वेगळं काही वागत नाहीये. सासूच्या काळजीपेक्षा मला माझं आणि माझ्या मुलीचं भवितव्य जर महत्वाचं वाटत असेल ना, तर त्यात काहीही गैर नाहीये. ठीक आहे, आईंची जर आस्थेने काळजी घ्यायची असेल ना तर घेईन मी. ते माझं कर्तव्यच आहे. पण याचा अर्थ मी रेणूला इथे आणेन किंवा तुम्हाला आणू देईन असं समजू नका. ही माझी रोजची डायरी, म्हणजे माझ्या विचारांचा लेखी पुरावाच. आता विजयने हा नसता घोळ घातला. पक्का आतल्या गाठीचा आहे. ताकास तूर नाही लागू दिला. एरवी वहिनी वहिनी म्हणून सगळं सांगायचा. पण आता जे सांगायला हवं तेच सांगितलं नाही. तू डाव खेळतोस तसा मीही खेळते. उमाला कशी बरोबर हेरून मी या घरात आणली, तशीच
विभालाही आणेन या घरात. अर्चनाची पण कमाल आहे. पुण्याई दांडगी आहे. दिवस रात्र खपून मी या घरात जे मिळवलं नाही ते स्थान तिने या घरात यायच्या आधीच मिळवलं. मीनाताई सावध व्हा. तुमचे यजमान सुद्धा तिचेच पाठीराखे होऊन तुमच्या समोर उभे ठाकले. वीणाताई महाजनांशी स्पर्धानंतर आधी अर्चनाचा बंदोबस्त करायला हवा. बाई ग, डॉक्टर झालीस ना, मग जा ना शहरात. माझ्या चुलीशी कशाला लुडबुड करतीयस? डॉक्टरी शिकून गावात आली, यात कसला आलंय कौतुक? चला, आता नवीन अध्याय सुरू झाल्यासारखं वाटतंय. आईंचं हे आजारपण म्हणजे देवा, कुठल्या जन्माचे भोग उभे केलेस तूच जाणे. खरंच खूप वाईट वाटतंय, पण भीती जास्त वाटते. अरे, आलात तुम्ही देवळात ना? पण बराच उशीर लागला नाही, म्हणजे मागच्या रस्त्याने आलात का? नेहमीच्याच रस्त्याने आलोय, पण रस्त्यात भागवत दादा भेटले. जे नेमकं सांगायचं नाही असं ठरलं होतं ना, तेच नेमकं चुकून तू बोलून गेलीस त्यांना. अरे, मी कशाला उगाच असं काही सांगेन? आणि काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हे काही मला कळत नाही का? ते तर तुला चांगलंच कळतं. म्हणून म्हणतोय, भागवत दादांना सांगायला नको होतोस तू. भाऊजी, तुम्ही जरा बसा. माझं ऐका तर खरं. अहो, आपलं टीसभर गाव आहे आणि त्यात आपला हा महाजन वाट. तिथे कुणाच्या पायाला ठेच जरी लागली तरी अख्ख्या गावाला कळतो. आणि भागवत दादांनी मला इतके फिरून फिरून प्रश्न विचारले की माझा गोंधळ उडाला. हो, मी कशाला उगाच त्यांना काय सांगायला जाते? पण तुम्हाला मात्र एक सांगायचंय. म्हणजे तुम्हाला पटणार तर नाहीच, पण तुमची खूप काळजी वाटते म्हणून सांगायचं. तुम्ही प्लीज बसा ना. हे बघा भाऊजी, मी स्वतः डॉक्टरांशी बोलले. त्यांनी प्रिकॉशन घेणं खूप जरुरीचं आहे असं सांगितलं. प्रिकॉशन? प्रिकॉशन म्हणजे काय करायचं? तर ते मी काय सांगू? उगाच मी जर तुम्हाला काही सांगितलं तर तुमच्या मनात मी काही भरवते असं होणार ते. पण भाऊजी, आईंना न दुखावता त्यांना जर जपायचं असेल तर त्यांना रुग्णालयात हलवायला हवं. म्हणजे जिथे त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाईल आणि आपल्यालाही भीती राहणार नाही ना. भीती कसली आणि कुणापासून? अहो, तुम्ही चिडू नका. उगाच वाद होतील, आवाज वाढेल आणि आईंच्या कानावर जाईल. मी चिडणार नाही हो. पण वहिनी, तू सांगतेस तसं आईला अंतर ठेवून वेगळं पाडणं या घरात मला काय
कुणालाही जमणार नाही. तुला तिच्या खोलीत फिरकायचं नसेल तर नको फिरकूस, पण आम्ही जाणार. तिच्या जवळ जाऊन बसणार, तिच्याशी गप्पा मारणार, तिची काळजी घेणार. तू हात जोडून काय, हात झटकून मोकळी होऊ शकतेस. हे बघा भाऊजी, मी काही हातबी झटकून मोकळी होत नाहीये. मलाही माझी कर्तव्य कळतात. वहिनी रागवू नका, पण आपल्याला आईंची काळजी कर्तव्य म्हणून नाही, आस्थेनं आणि आपुलकीने घ्यायला हवी. बरोबर आहे तुझं. वहिनी, तुला माहित नाही, लहान असताना मला गोवर झाला आणि तो अंगावरच पिकला. त्यावेळी आईने 1 नाही 2 नाही चक्क 20 दिवस आई रात्रंदिवस मला पोटाशी धरून बसली होती. माझ्या अंगावर भरपूर जखमा झाल्या होत्या, पण आईला त्याची किळस आली नाही. तिला जर किळस आली असती तर, घाण वाटलं असतं तर. भाऊजी, तुम्हाला का कळत नाहीये? अहो, त्यावेळी तुम्हाला गोवर झाला होता, पण आईना कुष्ठरोगाची शक्यता आहे. पण वहिनी, भाऊजी म्हणालेत ना, योग्य वेळी योग्य उपचार नियमितपणे घेतले तर कुष्ठरोगाचा प्रत्येक रुग्ण पूर्णपणे मुक्त होतो. हा, आता झालेली शारीरिक हानी तितकीशी भरून नाही येणार, पण होणारी हानी तर थांबेल. वहिनी, तूच विचार कर. मुळात हे अभागी जीव यातना सोसत असताना आपण आपल्या वागण्याने त्यांना अजून यातना द्यायची? हं? अरे नाथा, कुणाशी एवढ्या कळकळीनं बोलतोयस तू? तुझी मोठी वहिनी बघ, तुझं प्रवचन ऐकून केव्हाच कंटाळलेली आहे. तुम्ही कधी आलात दादा? मी मगाशीच आलो. तुम्ही बसा, मी चहा ठेवते. अहो, मग आता काय नवीन आरोप? नाही, आता कोणतेच आरोप नाही. कसं शक्य आहे? शक्य आहे, शक्य आहे, कारण ना माझी आता तुझ्याकडनं कुठली अपेक्षाच नाहीये. हा, तू सुखी राहा म्हणजे झालं. कारण लग्नात वचन दिलंय ना मी तुला सुखी ठेवण्याचं. म्हणून तर आता सुद्धा रेणूला मी नुसतं भेटून आलो, तिला इकडे आणलं सुद्धा नाही. काय तुझ्या सुखासाठी मी शक्य आहे ते सगळं करीन, पण आईकडे दुर्लक्ष निदान या जन्मात तरी जमणार नाही.
म्हणजे ते दोघं इथे आईला भेटायला येणारच नाही. हो असं कसं होईल? ती म्हणत होती विजय भाऊजींनी दादांना सांगितलंय आईंशी बोलायला आणि त्यांना कल्पना द्यायला. मग भाऊजी स्वतःच येणार आहेत आईंना घेऊन जायला. अगं थांब 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 जरा. आता काय झालं? अगं माप ओलांडून यायचंय ना, मी माप घेऊन येते. हा राहू दे आता. 10 उंबरठा ओलांडून झालाय माझा. आता कशालाही नाटक.